झी 24 तास एक पाऊल पुढे। सवाल हक्काचा। अतिक्रमण अनेक प्रकारचे असतात, मात्र आज आम्ही तुम्हाला हटके अतिक्रमणाबाबत सांगणार आहे। यवतमाळमध्ये एका शेतकऱ्यानं दुसऱ्या शेतकऱ्याची अडवणूक करण्यासाठी चक्क कच्च्या रस्त्यावरच शेती केली। यामुळे शेतकऱ्याची कोंडी झाली। 50 ते 60 पोती सोयाबीन शेतातच पडले। हे सोयाबीन वाया जाण्याची वेळ आली होती। झी हेल्पलाईनने या शेतकऱ्याची कोंडी फोडण्याचा प्रयत्न केलाय। अडवणूक करण्यासाठी कोण काय करील याचा नेम नाही। आज आम्ही तुम्हाला अडवणुकीचा यवतमाळ पॅटर्न दाखवणार आहोत। एका शेतकऱ्याची नाकाबंदी करण्यासाठी दुसऱ्या शेतकऱ्यानं चक्क कच्च्या रस्त्यातच धान्य पेरलंय। होय, आश्चर्य वाटतंय ना? पण हे खरंय। यवतमाळ जिल्ह्यातल्या हस्तापूर गावातले गजानन रोडगे यांना अशा विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागतोय। गजानन यांची 8 एकर शेती आहे। 8 एकरात ते सोयाबीनचं पीक घेतात। त्यांच्या शेतातून जाण्यासाठी एक कच्चा रस्ता होता। हा कच्चा रस्ता ज्या शेतकऱ्याच्या शेतीतून जातो त्यानं गजानन यांची अडवणूक करण्यासाठी चक्क कच्च्या रस्त्यावर धान्य पेरून शेती केली। त्यामुळे गजानन रोडगे यांच्या शेतीतून बैलगाडी नेण्याचा रस्ता बंद झाला। ही गोष्ट वरवर साधी वाटत असली तरी याचा मोठा फटका रोडगे यांना बसलाय। शेतातून त्यांनी 50 ते 60 पोती सोयाबीन काढलं। रस्ता नसल्यानं हा सोयाबीन बाजारात कसा न्यायचा असा प्रश्न गजानन यांना सतावतोय। शेजारच्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर केलेलं विचित्र अतिक्रमण गजानन रोडगे यांच्या मुळावर उठलंय। उघड्यावर सोयाबीनची पोती ठेवल्यानं त्यांना उंदीर लागलेत। कष्टानं घाम गाळून पिकवलेला सोयाबीन डोळ्या देखत वाया चालला असताना गजानन रोडगे यांना हताशपणे पाहावं लागत होतं। माझ्या शेतामध्ये सोयाबीन लावलेलं होतं। यावर्षी 4 महिने मी पीक मेहनत केली आणि मला सोयाबीन 35-40 क्विंटल सोयाबीन झालेलं आहे आणि माझ्या शेताला वहिवाटीचा रस्ता नसल्यामुळं माझं सोयाबीन शेतामध्ये पडून आहे। या लोकांनी सब ताब्यात घेऊन म्हणजे कोणाला वावरात यायचा हेच नाही राहिला। तुम्ही ते माझ्या ह्याच्यातून काय लिहायला, तो म्हणते माझ्या ह्याच्यातून काय लिहायला। आडवा होतात ते मोठ्या माणसाचे गडी माणसं दिवाणजी, मग जाणाऱ्यांनी जाऊ कुठून? गजानन यांनी शेतातून धान्य नेण्यासाठी कच्चा रस्ता पूर्ववत करावा यासाठी सरकारचं दार ठोठावलं, मात्र तिथेही त्यांच्या पदरी निराशाच आली। तहसीलमध्ये माझे प्रकरण चालू होतं 3 वर्ष। त्यापर्यंत मला तिथं बी न्याय मिळाला नाही। मी उपविभागीय अधिकाऱ्याकडे गेलो, तिथेही मला माझ्या विरोधात निर्णय तर लागलाच नाही, पण ते खारिज करून टाकलेलं प्रकरण आहे आणि माझं अतोनात नुकसान होत आहे। धान्य फुकट जाणार या कल्पनेनंच रोडगे यांना झोप लागत नव्हती। या अडवणुकीची कोंडी फोडण्यासाठी रोडगे यांनी झी हेल्पलाईनकडे मदत मागण्याचा निर्णय घेतला। त्यांनी झी हेल्पलाईनकडे तक्रार केली। त्यांच्या तक्रारीनंतर झी हेल्पलाईनची टीम हस्तापूर गावात पोहोचली। रोडगे यांच्या शेतात आमची टीम गेली। रस्त्यावरची शेती पाहून हसावं की रडावं हेच कळत नव्हतं। सरकारी अधिकाऱ्यांनी मात्र झोपेचं सोंग घेतलं होतं। रोडगे यांना घेऊन आम्ही थेट उपजिल्हाधिकाऱ्यांचं कार्यालय गाठलं। तिथे निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र देशमुख यांना भेटलो। त्यांच्या समोर अडवणुकीची कहाणी कथन केली। वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतर त्यांनी या प्रकरणी तातडीनं कारवाई करण्याचे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले। तर तसं अतिक्रमण केलं असेल तर त्या वहिवाटीचा रस्ता सुद्धा तिथे आपण त्याचा रिकामा करून किंवा मोकळा करून देऊ शकतो। तर ही जी कारवाई आहे तर मी संबंधित तहसीलदारांशी कॉन्टॅक्ट करतो। संबंधित उपविभागीय अधिकारी जे आहेत ते सुद्धा यामध्ये त्यांना लक्ष घालायला सांगून त्या शेतकऱ्याची अडचण आपण तातडीने दूर करण्याचा प्रयत्न करू। गजानन यांना सोयाबीन बाजारात विक्रीसाठी नेण्यासाठी रस्ता खुला करून मिळणार आहे। उपजिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर तरी त्यांच्या आशा पल्लवित झाल्यात। रोडगे यांच्या अडवणुकीतून मुक्तता होईपर्यंत झी हेल्पलाईनची टीम त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे। शेवटी सवाल हक्काचा आहे। झी हेल्पलाईनसाठी यवतमाळहून श्रीकांत राऊतसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। तुमच्या न्याय्य हक्कांसाठी जर तुम्ही लढताय तर जरूर लढा, पण जर तुमचा लढा कमी पडत असेल तर आम्ही देऊ तुम्हाला न्याय। त्यासाठी फक्त एक छोटंसं काम करावं लागेल, आम्हाला कॉल। त्यासाठी लिहून घ्या आमचा फोन नंबर आणि ईमेल आयडी। आपण पुन्हा भेटणारच आहोत तुमच्या समस्या सोडवण्यासाठी, तुमच्या न्याय्य हक्कांसाठी। तेव्हा पाहत रहा झी 24 तास, सवाल हक्काचा। झी 24 तास एक पाऊल पुढे।